श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला यामध्ये आपल्याला नवनाथांच्या अवताराची पूर्वकथा, शंकरांकडून माता पार्वतीस उपदेश, मच्छिंद्रनाथांचा जन्म नेमका कसा झाला याबद्दल ऐकायला मिळेल। श्री गणेशाय नमः। द्वापार युगाच्या अंती पुढे येणाऱ्या कलियुगात भक्ती महात्म्य वाढवून लोकांचा उद्धार करण्याच्या दृष्टीने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांनी जो बेत आखला होता तो सर्वांना कळवण्यासाठी त्यांनी एका विशेष सभेचे आयोजन केले होते। त्या सभेमध्ये अनेक मान्यवर भक्त, श्रेष्ठ कवी, नवनारायण देखील उपस्थित होते। अतिथीगत सत्कारादी प्रारंभिक गोष्टी पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णांनी तेथे आपले मनोगत व्यक्त केले। त्यामध्ये त्यांनी कलियुगात अवतार घेऊन कोणी कसे कार्य करायचे याबद्दल सविस्तर सांगितले। ते म्हणाले, नवनारायणांपैकी कवीने मच्छिंद्र, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालिंदर, प्रबुद्धाने कानिप, पिप्पलायनाने चरपटी, अविरहोत्राने वटसिद्ध नागनाथ, द्रुमिलाने भर्तरी, चमसाने रेवन व करभंजनाने गहिनी या नावाने प्रकट होऊन नाथ संप्रदायाची स्थापना करून धर्मकार्य करावे। त्यावेळी इतर ऋषी देखील अवतार घेऊन कार्य करतील। कवी वाल्मिकी तुलसीदास होईल, शुकमुनी महाभक्त कबीर होतील, महामुनी व्यास जयदेव होतील, माझा प्राणप्रिय उद्धव नामदेव होईल, भक्तश्रेष्ठ जांबुवंत नरहरी होईल, बंधू बलराम पुंडरिक नावाने प्रसिद्ध होईल, तर कैलासपती शंकर, मी स्वतः ब्रह्मदेव व आदिमाया ही मंडळी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या 4 भावंडांच्या रूपात प्रगटून कार्य करतील। यावेळी हनुमंत रामदास तर कुब्जा जनाबाई होईल। याप्रमाणे आपण सर्वांनी अवतार घेऊन भक्ती महात्म्य वाढवायचे आहे। ते ऐकून यदुसभेमध्ये भगवत कार्यास सर्वांनी आपली सहमती दर्शवली। त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आमंत्रित सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली। नवनारायण द्वारकेहून मंद्रांचल पर्वतावर गेले आणि तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ योग समाधी लावून आपापल्या जन्माच्या वेळेची प्रतीक्षा करू लागले। कालांतराने पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते सर्वजण शुक्राचार्यांसह ईश कार्यास्तव प्रकट झाले। त्यांचीच चरित्रलीला या ग्रंथामध्ये दिलेली आहे। शंकरांकडून माता पार्वतीला नेमका काय उपदेश दिला गेला ते आपण ऐकूया। एके दिवशी कैलासावर शंकर पार्वती बसलेले असताना पार्वती मातेने शंकरांना आपण ज्या पवित्र मंत्राचा जप करता त्याचा मलाही उपदेश द्या असे त्या म्हणाल्या। तेव्हा ते पार्वतीसह यमुना तीरी एकांत स्थानी आले। तेथे तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून बीजमंत्र सांगितला व ते म्हणाले, माझ्या बोलण्यातून तुला काय बोध झाला तो तूच मला सांग। त्यावेळी पार्वती काही बोलणार तोच यमुनेच्या पाण्यातून शब्द आला, सर्वत्र एकमेव अद्वितीय असे ब्रह्मच व्याप्त आहे। आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही। ते ऐकून माता पार्वतीला मोठे नवल वाटले। तेव्हा अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणून शंकर पार्वतीला म्हणाले, पूर्वी उपरिचर नामक वसू आकाशमार्गे विमानातून जात असता उर्वशी अप्सरेला पाहून काम वासनेने तो अत्यंत व्याकुळ झाला होता। त्यावेळी त्याचे रसखल्लित झालेले वीर्य यमुनेच्या पात्रात पडले। ते वीर्य एका मत्सीने गिळले। त्यामुळे गर्भवती होऊन तिच्या गर्भात कवी नारायणाने संचार केला। आता मी तुला केलेला उपदेश त्याने ऐकला असून आपण ऐकलेले शब्द त्याचेच आहेत। त्यानंतर कवी नारायणास तू पुढे बद्रिकाश्रमास ये, तेथे मी तुला भगवान दत्तात्रेयांकडून प्रत्यक्ष उपदेश देववीन असे सांगून शंकर पार्वतीसह कैलासावर निघून गेले। मच्छिंद्रांचा जन्म। पुढे काही दिवसांनी मत्सीने तो गर्भ अंड्यासहित यमुनेच्या तीरावरील वाळूत टाकला। ते अंडे भक्ष्याच्या आशेने बकपक्ष्यांनी फोडले। त्यातून एक दिव्य बालक प्रकट झाले। प्रखर उन्हामुळे ते रडू लागले। तेव्हा बकपक्षी घाबरून उडून गेले। त्यावेळी त्याचे रडणे ऐकून कामिक नावाच्या कोळ्याने त्याला आपल्या घरी नेले। शारद्वता ही त्याची पत्नी, तिला काही मूलबाळ नव्हते। त्या बालकाला देवाचा प्रसाद समजून तिने त्याचा सांभाळ केला। त्याचे नाव मच्छिंद्र असे ठेवले। मच्छिंद्र 5 वर्षाचा असताना पित्यासमवेत यमुनेवर गेला होता। तेथे कामिक जाळ्यात पकडलेले मासे काठावरील वाळूत टाकू लागला। पकडलेले मासे मच्छिंद्राने टोपलीत भरून ठेवावेत अशी त्याची माफक अपेक्षा होती, पण तडफडणाऱ्या माशांना पाहून मच्छिंद्राला त्यांची दया आली। त्याने ते मासे पुन्हा नदीत सोडण्यास सुरुवात केली। ते पाहून संतापलेल्या कामिकाने त्याच्या तोंडात एक चपराक मारली व तुला हा शहाणपणा करायला कोणी सांगितले? भूतदया करून पोटात काय भिक्षान्न घालणार आहेस असे म्हणून तो पुन्हा मासे पकडण्यास गेला। तेव्हा दुसऱ्याचे जीवित हरण करून जगण्यापेक्षा दोषरहित असे भिक्षान्न खाऊन राहिलेले बरे असा विचार करून मच्छिंद्र आपल्या धर्मपित्याची नजर चुकवून पळाला। पुढे ठिकठिकाणी हिंडत तो बद्रिकाश्रमास गेला। तेथील शांती व स्थान पावित्र्य पाहून त्याला खूप बरे वाटले। तेथे त्याने 12 वर्षे निराहार राहून घोर तपश्चर्या केली।
त्या तपाने त्याचा देह अक्षरशः अस्थिपंजर व काष्ठवत झाला होता। अशा प्रकारे मच्छिंद्रांची तपश्चर्या चालू असताना एके दिवशी भगवान दत्तात्रेय बद्रिकाश्रमास आले। तेथे त्यांनी शिवालयामध्ये प्रवेश करून भगवान शंकरांची स्तुती केली। तेव्हा रुद्राने प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा उत्तम आदर सत्कार करून त्यांना तेथील रम्य वनप्रदेश पाहण्यास नेले। तर असा होता हा पहिला अध्याय। नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधला पहिला अध्याय येथे संपन्न होत आहे। आता आपण दुसरा अध्याय ऐकूया। यामध्ये आपल्याला दत्तप्रभूंचा मच्छिंद्रास उपदेश, शाबरी विद्येची निर्मिती व ब्राह्मण स्त्रीस भस्मदान याबद्दल ऐकायला मिळेल। श्री गणेशाय नमः। भगवान शंकर व दत्तात्रेय बद्रिकावनाची शोभा पाहत 3 दिवस संचार करत होते। फिरता फिरता त्यांची पावले अचानक थबकली। अरण्यात एके ठिकाणी 17-18 वर्षांचा बालयोगी मच्छिंद्र घोर तपश्चर्या करीत होता। त्यावेळी त्यांचा अस्थिपंजर देह पाहून शिव आणि दत्तप्रभू दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले। मग भगवान शंकरांनी त्याचा तपश्चर्या हेतू जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांना त्याच्यापाशी पाठवले। त्यांनी मच्छिंद्राकडे जाऊन त्याला हाक मारली व म्हणाले, हे तपस्वी तरुणा, एवढे घोर तप तू कशासाठी करत आहे? ते ऐकून मच्छिंद्रांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले व समोर एका महायोग्याला पाहून नम्रपणे वंदन करून ते म्हणाले, गुरुदेव, गेल्या 12 वर्षात मला एकही मनुष्य दिसला नाही, पण ज्या अर्थी आपण येऊन मला तपाचा हेतू विचारत आहात त्या अर्थी आपण मला अनुग्रहरूपी प्रसाद देण्यासाठीच येथे आला आहात असे मला वाटते। तरी कृपया आपला परिचय द्या। तेव्हा दत्तप्रभू असे म्हणाले, मी अत्रिनंदन असून तुझ्यावर कृपा करण्यासाठीच आलो आहे। ते ऐकून मच्छिंद्रांच्या डोळ्यामध्ये कृतज्ञतेने अश्रू तरळले। गुरुदेव, आपण सर्वज्ञ असूनही माझी 12 वर्षे उपेक्षा का केली? असे म्हणून मच्छिंद्रनाथांनी त्यांचे चरण धरले। तेव्हा कारुण्यमूर्ती दत्तप्रभूंनी मोठ्या प्रेमाने त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून त्यांना दिव्य मंत्राचा उपदेश केला। त्या उपदेशाने मच्छिंद्रांच्या अंतकरणात निजबोध ठसला आणि त्यांना एक ब्रह्मतत्वच सर्वत्र व्यापून असल्याची खूण पटली। त्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना शंकरांच्या चरणावर घातले। त्यावेळी त्यांच्याच सूचनेवरून भगवान दत्तात्रेयांनी मच्छिंद्रांना कला, विद्या, मंत्र आणि तंत्र देखील शिकवले। त्यांना देवतांच्या शक्ती प्राप्त करून दिल्या। अशा प्रकारे त्यांना सर्व गोष्टीत समर्थ केल्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना संप्रदायाच्या परंपरेनुसार योग दीक्षा देऊन नाथ ही संज्ञा, शैली, शृंगी आदी अलंकार, नाथपंथी भूषणे व दीक्षेचे सामर्थ्य देऊन नाथ संप्रदाय वाढवण्याची आज्ञा केली। त्यानंतर ते स्वस्थानी परतले आणि त्यांच्या आज्ञेने मच्छिंद्रनाथ देखील दक्षिणेकडे गेले। शाबरी विद्येची निर्मिती नेमकी कशी झाली? पुढे पदभ्रमण करीत मच्छिंद्रनाथ सप्तशृंग पर्वतावर गेले। तेथे देवी अंबेचे दर्शन घेऊन ते तिचे स्तवन करू लागले। संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडेल असे दिव्यशास्त्र आपण काव्यरूपाने रचून ठेवावे अशी स्फूर्ती त्यांना मातेच्या कृपेने झाली होती, पण त्यासाठी दैवतांची अनुकूलता आवश्यक होती। म्हणून त्यांनी देवीसन्मुख 7 दिवसांचे अनुष्ठान केले। त्या सेवेने संतुष्ट झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा देखील विचारली असता ते म्हणाले, माते, शाबरी विद्येवर कवित्व करण्याचा माझा मानस आहे। त्या कार्यात सुयश लाभण्यासाठी मला मदत कर। तेव्हा देवीने त्यांना मार्तंड पर्वतावर नेले। तेथे त्यांच्याकडून बीजमंत्रोक्त हवन करवले। त्या प्रभावाने तेथे कांतिमान आणि विशालकाय असा नागवृक्ष प्रकट झाला। तो समस्त सिद्धींचे भांडार होता। त्यांच्या प्रत्येक फांदीवर विविध दैवतांचा निवास होता। देवीने नाथाला त्यांचा परिचय देऊन त्यांना वश करून त्यांचा विद्यामंत्र प्राप्त करून घेण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला। ती म्हणाली, ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे। तेथे काचित नावाची एक दक्षिणगामी नदी आहे। तिच्या काठावर हत्तीच्या पावला एवढी 100 जलयुक्त कुंडे आहेत। पांढरी वेल घे, तिचा एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत तू पुढे जा। परतीच्या मार्गावर ज्या कुंडातील वेल सजीव दिसेल तेथील पाण्याने स्नान करून थोडेसे पाणी तू पी। त्याने तुला मूर्छा येईल। त्यावेळी मूर्छा जाईपर्यंत तू सूर्याच्या 12 नामांचा सतत जप कर, त्यामुळे तू शुद्धीवर येशील। त्यानंतर सूर्याला वंदन करून तू त्या कुंडातील पाणी एका कुपीत भरून येथे आण। मग पुन्हा येथे सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नागवृक्षाला सिंचन कर। त्यामुळे या वृक्षावरील एक देवता प्रसन्न होऊन तुला ज्ञान देईल। यात मनोधैर्याने 6 महिने अथक परिश्रम करावे लागणार आहेत, म्हणजे प्रत्येक वेळी एक, याप्रमाणे सर्व देवता तुला अनुकूल होतील। ते ऐकून नाथांनी तिला वंदन केले। तेव्हा त्याला आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी निघून गेली।
त्यानंतर देवीने सांगितल्याप्रमाणे सर्व विधी यथासांग करून नाथांनी 6 महिन्यात परिश्रमाअंती त्या नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्यांनी दिलेल्या विद्यांच्या आधारे त्यांनी शाबरी विद्या म्हणून एक स्वतंत्र ग्रंथच लिहिला। अशा प्रकारे सामर्थ्यवंत होऊन नाथ पुढे बंगालकडे निघाले। ब्राह्मण स्त्रीस भस्मदान। बंगालमध्ये चंद्रगिरी नामक गावात सर्वोपदयाळ नावाचा एक श्रीमंत व धर्मानुगामी ब्राह्मण राहत असे। त्याची पत्नी ही अतिशय सुंदर, सद्गुणी आणि पतिव्रता स्त्री होती। त्या दाम्पत्यास मूलबाळ होत नव्हते, म्हणून ते दोघे व्यथित असत। एके दिवशी नाथ त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्यांचे तेजस्वी रूप पाहून ब्राह्मणीने त्यांना आपली व्यथा सांगितली। तेव्हा नाथांनी आपल्या झोळीतून चिमूटभर भस्म काढले, ते सूर्यमंत्राने भारले व तिला देऊन ते म्हणाले, तू याचे सेवन कर, याच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेईल। पुढे 12 वर्षांनी मी स्वतः त्याला अनुग्रह देईन। त्यानंतर तिने दिलेली भिक्षा घेऊन नाथ निघून गेले। ही गोष्ट त्या ब्राह्मणीने शेजारच्या स्त्रियांना सांगताच त्यांनी तिला कानफट्या साधूंच्या चेटूक कथा सांगून घाबरवून सोडले। त्यामुळे तिच्या मनात विकल्प उत्पन्न होऊन तिने ते भस्म गोठ्याच्या मागे शेण टाकण्याच्या उकिरड्यामध्ये टाकून दिले। तर इथे आपला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधला अध्याय 2 संपन्न झाला। आता अध्याय 3 मच्छिंद्रनाथ मारुती यांचं युद्ध, मच्छिंद्रनाथांचे मारुतीला आश्वासन अशा आशयाचा 3रा अध्याय असणार आहे। तर ऐका। श्री गणेशाय नमः। बंगाल देशातून बाहेर पडल्यावर मच्छिंद्रनाथ रामेश्वरास गेले। तेथे समुद्र स्नान करून परतत असताना त्यांना एक वानर दिसले। ते मारुती होते व मुसळधार पावसापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून एका कपारीत गुहा करण्याचा ते प्रयत्न करीत होते। ते पाहून नाथांना अतिशय नवल वाटले। त्यांनी खरे स्वरूप न कळल्यामुळे चेष्टेने म्हणाले, माकडा, काय म्हणावे तुझ्या मूर्खपणाला? या भयंकर वर्षावात तू कसे काय घर बांधणार? अरे, तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे? ते ऐकून मारुती म्हणाले, बाबा रे, एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी बोलून मला उपदेश करणारा तू आहेस तरी कोण? मच्छिंद्र म्हणाले, मी जती असून मला मच्छिंद्रनाथ नावाने ओळखतात। त्यावर मारुती म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे एकटा हनुमानच तेवढा खरा जती आहे। तेव्हा तुझ्या रूपात हा नवीन जती कोठून उपटला? बरं, या पदव्या तुला दिल्या कोणी? नाथ, जती या संज्ञा लावताना आपण त्या संज्ञांना पात्र आहोत का याचा विचार करायलाच हवा, नाही का? तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, एखाद्याच्या प्रतापशक्तीचा अनुभव आल्याशिवाय कोणी कोणाला अशा पदव्या देईल का? त्यावर मारुती म्हणाले, मग पाहू दे तरी तुझे सामर्थ्य काय आहे ते। पूर्वी हनुमंतांच्या सहवासात असताना मला त्याच्या कृपाप्रसादाने त्याची सहस्त्रांश शक्ती प्राप्त झाली आहे। त्या शक्तीचे तुला निवारण करता आले तर तुझ्या बोलण्यात काही तथ्य आहे असे मी समजेन, अन्यथा तुझे हे किताब माझ्या हवाली करून तू पुढे चालता हो। तेव्हा त्याच्या आव्हानाचा स्वीकार करून मच्छिंद्र म्हणाले, माकडा, उगीच वटवट कशाला करतोस? मलाही पाहू दे तुझ्या अंगी काय पराक्रम आहे तो। ते ऐकून मारुती संतापले। त्यांनी क्षणार्धात महाकाय असे रूप धारण केले आणि नाथांवर पर्वतांचा मारा केला। ते पाहून हे वानर काही सामान्य नसून साक्षात मारुती आहे हे नाथांनी ओळखले आणि आपल्या मंत्रशक्तीच्या सहाय्याने त्या पर्वतांचे निवारण केले। ते पाहून चवताळलेले मारुती हातामध्ये डोंगर घेऊन त्यांच्यावर धावले। तेव्हा नाथांनी त्याच्यावर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला। त्यामुळे मारुतीची सर्व हालचालच थांबली। त्यांचे प्राण कंठाशी आले। त्यावेळी आपल्या पुत्राची ती विकल अवस्था पाहून वायुदेव मच्छिंद्रांना शरण गेले आणि मारुतीला मुक्त करण्याची त्यांनी विनंती केली। तेव्हा त्याच्या शब्दाचा मान ठेवून नाथांनी मारुतीला अस्त्रमुक्त केले। ते देहभानावर येताच वायुदेवांनी त्याला, या नाथाच्या पाठीशी गुरुची अमोघ शक्ती आहे, त्यापुढे तुझा पराक्रम चालणार नाही असे समजावले। मग पितापुत्रांनी मच्छिंद्रांशी सख्य केले आणि त्याला त्याच्या कार्यात सहाय्य देण्याचे मान्य केले। तेव्हा त्या दोघांना वंदन करून नाथ मारुतीला म्हणाला, हे कपिराज, तू मार्तंड पर्वतावर मला अनुकूल झालास, शाबरी कवित्वास वरही दिलास आणि आता माझ्याशी युद्धही केलेस, हे कसे? त्यावर मारुती हसून म्हणाला, मी आधीच तुला ओळखले होते। तू कुणाचा अवतार आहे हेही मला माहिती आहे, पण मार्तंड पर्वतावर तुला देवतांनी जे सामर्थ्य दिले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही हेच मला पाहायचे होते, म्हणून मी तुझी मुद्दाम परीक्षा घेतली। आता मला तुझ्याविषयी काहीच चिंता नाही। ते ऐकून मच्छिंद्रांना अत्यानंद झाला। मच्छिंद्रनाथांचे मारुतीला आश्वासन। त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत मारुती मच्छिंद्राला म्हणाला, नाथा, कित्येक वर्षांपासून माझ्या मनावर एक ओझे आहे आणि ते दूर करण्यास फक्त तूच समर्थ आहे। तेव्हा कृपा करून माझे कार्य तू पूर्ण करशील असे मला वचन दे। ते ऐकून नाथ म्हणाले,
मला कोणते काम करायचे आहे ते तरी सांग. तेव्हा मारुती म्हणाले, नाथा, रावणवधानंतर श्रीराम व सीतामाईंसह मीही अयोध्येस गेलो होतो. तेव्हा सीतामाई मला म्हणाली, हनुमंता, तुला माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे. त्या बाबतीत तू मला आधीच वचन दिले तरच ती इच्छा मी प्रकट करीन. त्यावेळी मी तिला तसे वचन देताच ती म्हणाली, तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून संसार सुखाचा उपभोग घ्यावास असे मला वाटते. ते ऐकून मी हादरलो आणि रामप्रभूंना आपले गाऱ्हाणे रडत रडत सांगितले. तेव्हा ते म्हणाले, बाबा रे, रावणवधानंतर तुला स्त्री राज्यात जावेच लागते ही अनादी परंपरा आहे. प्रत्येक युगाच्या चौकडीत तुला, मला व रावणाला जन्म घ्यावाच लागतो आणि निर्धारित कार्यही करावेच लागते. तुझे स्त्री राज्यात जाणे हे त्यापैकीच एक कार्य होय. आजपर्यंत असे 98 वेळा झालेले आहे आणि आता ही 99वी पाळी आहे. तेव्हा तू निशंक मनाने स्त्री राज्यात जा. तू ऊर्ध्वरेता आहे. तुझ्या नुसत्या भुभुक्काराने स्त्रिया गर्भवती होतील. त्यामुळे तुझे ब्रह्मचर्यही ढळणार नाही आणि तुला स्त्री संघाचे पातकही लागणार नाही. तेव्हा मनात नसूनही मी स्त्री राज्यात गेलो. तेथे सर्व स्त्रियाच होत्या. मैनाकिनी नावाची राणी तेथे राज्य करीत होती. माझ्या भुभुक्काराने तेथील स्त्रिया गर्भवती राहू लागल्या. पण एके दिवशी मैनाकिनीने घोर अनुष्ठान करून मला प्रसन्न करून घेतले आणि वरदान म्हणून प्रत्यक्ष शरीर संघाची मागणी केली. तेव्हा मी तिला, तुझी ही इच्छा पुढे मच्छिंद्रनाथ पूर्ण करतील असे वचन दिले. ते वचन तू माझ्यासाठी पूर्ण कर, म्हणजे मी मोठ्या विवंचनेतून मुक्त होईल. ते ऐकून मच्छिंद्रांच्या मनातही विकल्पांची वावटळ उठली. पण मारुतीने त्या सर्वांचे योग्य निरसन केले व मैनाकिनीच्या पोटी तुझा पिता उपरिचर वसू मीननाथ रूपाने जन्म घेऊन महान कीर्तिध्वज फडकावील असे सांगितले. तेव्हा नाथांनी त्याचे म्हणणे मान्य केले आणि वायू व मारुती यांना निरोप देऊन ते पुढे तीर्थयात्रेस निघाले. तर हा होता अध्याय 3. आता आपण अध्याय 4 याचे कथासार ऐकूया. 4थ्या अध्यायाचे नाव आहे भैरवांचा पराजय आणि मातृकागणांची फजिती. श्री गणेशाय नमः. रामेश्वराहून मच्छिंद्रनाथ हिंगळादेवीच्या दर्शनास गेले. तिला आदिशक्ती ज्वालामुखी असेही म्हणत असत. तिचे स्थान भयंकर निबिड अशा अरण्यात खूप आतमध्ये होते आणि मोठ्या धैर्यधराचाही जागीच प्राण जावा इतके ते भेसूर होते. तरीही मच्छिंद्र तिच्या द्वारी गेले. झाडीत लपलेल्या त्या महाकाय प्रवेशद्वाराजवळ अष्टभैरवांचा जागता पहारा होता. मच्छिंद्राला पाहताच त्यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि गोसाव्यांच्या रूपात प्रकट होऊन ते म्हणाले, काय रे, कोठे चाललास? त्यावर नाथांनी, देवी दर्शनासाठी चाललो आहे असे उत्तर देताच ते म्हणाले, आम्ही देवीचे द्वारपाल आहोत. येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या पापपुण्याची चौकशी करतो आणि जे पुण्यवान असतील त्यांनाच आत सोडतो. जर कुणी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न केला तर ते द्वार लहान होते आणि त्यामध्ये मनुष्य अडकतो. तेव्हा तुझे खरे पापपुण्य आम्हाला सांग आणि मगच पुढे जा. त्यावर नाथ असे म्हणाले, आजपर्यंत नीतीला सोडून काहीही केल्याचे मला आठवत नाही. कसले पाप, कसले पुण्य मला काहीच माहिती नाही. आजवर माझ्याकडून जी काही बरी वाईट कर्मे घडली असतील ती सर्व परमेश्वरासाठी घडली आहेत. तेव्हा बाजूला व्हा आणि मला जाऊ द्या. पण भैरव काही हटले नाहीत. तू आपल्या पापपुण्याचा झाडा दिल्याशिवाय आम्ही काही तुला आत जाऊ देणार नाही आणि आमचे न ऐकता पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही तुला दंड करू असे ते म्हणाले. ते ऐकून मच्छिंद्र संतापले आणि त्यांच्याकडे तिरस्काराने पाहून म्हणाले, चिलटांनो, मला दंड देण्याची भाषा करू नका. या महासमर्थ नाथापुढे तुमच्यासारख्या मशकांचे काहीच चालणार नाही. ते ऐकून 8ही भैरव संतापले, लालबुंद झाले आणि आपापली शस्त्रास्त्रे सावरून नाथांवर धावले. तेव्हा नाथांनी चिमूटभर भस्म वज्रपंजर मंत्राने भारून आपल्या भाळी लावले. त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले. भैरवांचे कोणतेही शस्त्र त्यांच्यावर चालेना. तेव्हा नाथापुढे आपली समस्त शस्त्रे कुचकामी ठरलेली पाहून भैरवांचा तो समुदाय भयंकर पिसाळला. त्यांनी त्यांच्यावर वात, काम, इंद्र, सर्प, ब्रह्मा, रुद्र, दानव, कृतांत अशा एकापेक्षा एक भयंकर अस्त्रांचा एकाच वेळी मारा केला. त्या भयंकर अस्त्रांनी आसमंतात प्रलय काळासारखे प्रचंड थैमान घातले. पण नाथ काही डगमगले नाही. त्यांनी मोठ्या धैर्याने हाहाकार माजवणाऱ्या त्या अस्त्रांवर प्रतिअस्त्रांची योजना करून भैरवांचे ते अस्त्रबल प्रभावहीन व नामशेष करून टाकले आणि त्याचवेळी वाताकर्षणाचा प्रयोग करून त्या भैरवांना निश्चित पाडले. त्या युद्धात इंद्रशक्तीने जो भीषण नाद केला तो ऐकून देवीने तो काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी आपल्या मातृकागणांना तेथे पाठवले. त्यांनीही मच्छिंद्रावर शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा केला. पण त्या वीरश्रेष्ठ नाथांनी खंबीरपणे त्या सर्वांचे निवारण करून कामशरावर मोहनास्त्राची योजना करून ते त्या देवतांवर सोडले. त्यामुळे त्या देहभान विसरून पिशाचवत चाळे करू लागल्या.
मग नाथांनी विद्यागौरव अस्त्राच्या सहाय्याने त्या सर्वांना निर्वस्त्र केले आणि मायास्त्राच्या सहाय्याने अनेक पुरुष निर्माण करून तत्काळ स्मृती अस्त्र जपले। त्यामुळे मातृका देहभानावर आल्या आणि आपण नग्नपणे नाचत असून समोर अनेक पुरुष आपल्याकडेच पाहत आहेत हे लक्षात येताच लज्जित होऊन सैरावैरा पळाल्या। मार्गामध्ये त्यांनी अष्टभैरवांना निश्चेष्ट पडलेले पाहिले तेव्हा तर त्यांची बोबडीच वळाली। भयभीत झालेल्या त्या देवतांनी स्वरक्षणासाठी जगदंबेकडे धाव घेतली आणि धापा टाकीत सर्व वृत्तांत तिला सांगितला। दासींकडून जतीचे वर्तमान समजताच देवीने अंतर्दृष्टीने पाहिले असता तिला तो रणधुरंदर जती मच्छिंद्रनाथ असल्याचे कळले। तिने आपल्या दासींना धीर देऊन त्यांना नेसावयास दुसरी वस्त्रे दिली। त्यानंतर जगदंबा स्वतःच नाथांना भेटावयास गेली आणि तिने मोठ्या वात्सल्याने त्याला आपल्या पोटाशी धरले। नाथांनी सुद्धा तिला भक्तिभावाने वंदन केले। तेव्हा जगदंबेने त्यांना आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून अष्टभैरवांना जागृत करण्यास सांगितले। त्यावेळी तिच्या शब्दांचा मान राखण्यासाठी नाथांनी वाताकर्षण अस्त्र काढून घेताच ते सर्व भैरव भानावर आले। त्यांनी अंबिकेच्या मांडीवर बसलेल्या नाथांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची स्तुती केली आणि देवीला नाग अश्वत्थाची हकीकत सांगून आपण याची परीक्षा पाहिल्याचे तेथे स्पष्ट केले। भैरवमुखीचा वृत्तांत ऐकून देवीच्या मनात सुद्धा नाथांच्या विद्येचा चमत्कार पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती। तेव्हा तिच्या विनंतीवरून नाथांनी नागास्त्र आणि वायू अस्त्राचा एकाच वेळी प्रयोग करून एका पर्वताला आकाशामध्ये उडवून भ्रमण करायला लावले। ते पाहून देवी थक्क झाली। तिने नाथांची परीक्षा घेण्यासाठी किंवा फजिती करण्यासाठी म्हणून तो पर्वत आपल्या शक्तीने खाली पाडण्याचा प्रयत्नही केला, पण उपयोग काही झाला नाही। नाथांनी योगबलाने तो पर्वत पुन्हा जागेवर ठेवला। त्यावेळी त्यांच्या सद्विद्येचे सामर्थ्य पाहून प्रसन्नचित्त झालेल्या हिंगळा देवीने त्यांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे दिली। त्यानंतर 3 दिवस माते समवेत राहून मच्छिंद्र पुढील तीर्थयात्रेस निघाले। अशा प्रकारे नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधला अध्याय 4 येथे संपन्न झाला। आता अध्याय 5 आणि त्याचं नाव आहे अष्टपतींचा पराभव तसेच वेताळाशी करार। श्री गणेशाय नमः। हिंगळा देवीचे दर्शन घेऊन निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे 12 मल्हार नावाच्या विस्तीर्ण अरण्य प्रदेशात गेले। तेथे एका वनग्रामातील मंदिरात त्यांनी मुक्काम केला। मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना असंख्य दिवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या। तो भूताटकीचा प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात आले। त्यावेळी पुढे मागे आपल्या कार्याला या भूतांचाही उपयोग होऊ शकतो असा विचार करून नाथांनी त्या भूतावळीला वश करून घेण्यासाठी स्पर्शास्त्राची योजना केली। त्यामुळे ती सर्व भूते जागच्या जागी खेळून राहिली। शरब तीरावरील त्या भूतांचा वेताळ भेटीत जाण्याचा नित्यनेम होता। त्या दिवशी त्यांची अनुपस्थिती पाहून वेताळाने त्यांच्या शोधार्थ काही भूते पाठवली। त्या भूतांना मार्गात शरब तीरावरील भूते बलहीन अवस्थेत जमिनीला खिळून असलेली दिसली। शोधक भूतांनी सदर प्रकाराबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता ती भूते म्हणाली, काय झाले कळत नाही, पण प्रयत्न करूनही आम्हाला पुढे पाऊल टाकता येत नाही। हे एखाद्या महासिद्ध योग्याचे काम असावे असे आम्हाला वाटते। तरी तुम्ही गाववस्तीत जाऊन तपास करा। त्यांच्या सूचनेनुसार शोधक भूतांनी गाव परिसरात सर्वत्र कसून शोध घेतला। तेव्हा त्यांना देवळामध्ये विश्रांती घेत असलेले मच्छिंद्रनाथ दिसले। त्यावेळी त्यांची देदीप्यमान मुद्रा, तपस्तेज आणि त्यांच्या अंगावरील नाथपंथी आभूषणे पाहून आपल्या सोबत्यांना खुंटवून ठेवणारा सिद्धपुरुष तो हाच अशीच त्यांची खात्री झाली। त्यांनी नाथापुढे प्रकट होऊन त्यांना त्यांच्या येण्याचे प्रयोजन, त्यांना कोणी पाठवले ते सविस्तर सांगून त्या बंदिस्त भूतांना मुक्त करण्याची विनंती केली। पण नाथांनी त्यांची मागणी धुडकावून लावली। तेव्हा तुम्ही भूतांना अडकवून फार मोठा अपराध केला आहे आणि आता आमचाही अव्हेर करीत आहात। याचे परिणाम वाईट होतील। वेताळ राजा 12 मल्हारांसोबत येथे टाकला तर तुमची धडगत नाही असा नाथांना निर्वाणीचा इशारा देऊन ती भूते वेताळाकडे गेली आणि घडलेली सर्व वार्ता त्याच्या कानावर घालून म्हणाली, स्वामी, तो जती तुमचीही तशीच गत करण्याची वार्ता करतो। ते ऐकून संतापलेल्या वेताळाने नाथांना धडा शिकवण्याचा निश्चय करून आपल्या मानकऱ्यांना प्रचंड सैन्य जमावण्याची आज्ञा केली। त्या हुकमानुसार भूतांच्या 8ही महापीठांचे अधिकारी अकराळ विक्राळ भूतगणांसह कोटी संख्येने तेथे हजर झाले आणि वेताळाच्या आदेशावरून प्रचंड गोंगाट करीत मच्छिंद्रनाथांवर चालून गेले। तो प्रकार पाहून नाथांनी हातामध्ये भस्म घेऊन त्यावर मंत्रदेवतांची स्थापना करून ते भारून ठेवले। वज्रास्त्र मंत्राचा जप करून स्वतःभोवती एक वर्तुळ काढले आणि आपल्या मस्तकावरही वज्रशक्ती निर्माण केली। त्यामुळे आक्रमणकर्त्या भूतसैन्याला नाथापाशी काही जाता येईना।
त्यांनी केलेली प्रचंड शरवृष्टीही निष्प्रभ ठरली। तेव्हा भूतावळीच्या प्रचंड माऱ्यालाही नाद जुमानत नाही हे पाहून त्या 8ही पिशाच्य राजांनी अत्यंत विराट रूपे धारण करून नाथांवर विशाल वृक्ष, लाकडे व गवताचा मारा करून त्या ढिगाला एकदम आग लावली। पण त्यावर जलदास्त्राची योजना करून नाथांनी तो वर्णिकल्लोळ देखील शांत केला आणि अग्निअस्त्र जपून भूतांना अग्निप्रलयाने वेढले। ते पाहून भूते अदृश्य झाली। त्या अस्त्रांचा भूतांवर काहीही परिणाम होत नाही हे पाहून नाथांनी जलदास्त्राने तो प्रलय विझवला आणि अतित्वरेने स्पर्शास्त्राची योजना करून त्या भूतगणांना जमिनीला खिळवून टाकले। पण भूतांच्या महाबलाढ्य अष्टमहानायकांवर त्यांचा काहीच परिणाम झाला नाही। वेताळाने त्यांचे वज्रास्त्र गिळले आणि बाकीच्यांनी त्याला जेरबंद करण्याचा अट्टहास केला। तेव्हा नाथांनी वज्रमंत्राने आपले पुन्हा संरक्षण केले आणि त्याच वेळी वेताळावर वासवी शक्तीचा प्रयोग करून उर्वरित भूतपतींवर दानवास्त्र सोडले। त्यातून उत्पन्न झालेले दानव त्यांच्याशी द्वंद्वयुद्ध करू लागले। त्या हाणामारीत त्या 8ही भूतनायक मूर्छित होऊन भूमीवर पडले व शुद्धीवर येताच पुन्हा चाल करून आले। तेव्हा आता वेळ घालवण्यात अर्थ नाही असा विचार करून नाथाने वेताळासह त्याच्या सर्व सरदारांवर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला। त्यामुळे त्यांच्या देहांचे चलनवलन बंद पडून ते वेदनांनी तडफडत खाली पडले। तेव्हा आता याला शरण जाण्यावाचून गत्यंतर नाही असा विचार करून त्या अष्टभूत नायकांनी नाथाला त्यांच्यावर दया करण्याची, त्यांचे प्राण वाचवण्याची आर्त विनंती केली व आम्ही तुझे दास होऊन राहू असा शब्द देखील दिला। तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, मी शाबरी विद्येवर जो मंत्रग्रंथ रचला आहे त्याला देवांप्रमाणे तुमचेही सहाय्य हवे। जो कोणी तो मंत्र म्हणेल त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे। त्यानंतर नाथांनी त्यांच्या साधना प्रयोगातील आपले उद्दिष्ट काय असावे ते नीट समजावून सांगितले। तेव्हा भूतनायकांनी त्याप्रमाणे वागण्याचे कबूल करताच नाथांनी त्यांना व खुंटवून ठेवलेल्या सर्व भूतांना अस्त्रप्रभावापासून मुक्त केले। त्यामुळे आनंदित झालेल्या त्या सर्वांनी नाथांना वंदन करून त्यांच्या नावाचा जय जयकार देखील केला। त्या प्रसंगी त्या 8ही अधिपतींनी आपापल्या गणांना नाथांना शब्द दिल्याप्रमाणे नाथांनी दिलेल्या मंत्राचे पठन करणाऱ्यास न चुकता सहाय्य करून त्याचे सर्व कार्य सिद्ध करावे असे बजावले। मग नाथांनी त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी मान्य करून घेतल्या आणि त्यांना जाण्याची परवानगीही दिली। अशा पद्धतीने अध्याय 5वा येथे संपन्न झाला। आता नवनाथ भक्तिसार या ग्रंथातला अध्याय 6वा आपण ऐकणार आहोत। त्याचे कथासार आपण ऐकणार आहोत। तर कथेचे नाव आहे मच्छिंद्रनाथांना कालिकास्त्राची प्राप्ती। श्री गणेशाय नमः। 12 मल्हार क्षेत्रातून निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन कोकण प्रांत पाहत कुडाळ जवळील अडूळ गावी गेले। त्या गावाबाहेर महाकालीचे देवालय होते। त्या देवीची हकीकत अशी, पूर्वी दीर्घकाळ चाललेल्या युद्धामध्ये शंकरांनी कालिकास्त्राच्या सहाय्याने असंख्य दैत्यांचा नाश करून जय मिळवला। त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी अस्त्रदेवता कालिकेस वर मागण्यास सांगितले असता ती म्हणाली, देवा, मी बराच काळ तुमच्या हातात वास्तव्य केले, तुम्ही सोपवलेले प्रत्येक कार्य केले, त्या कष्टांमुळे मी अक्षरशः थकून गेले आहे। आता मला विश्रांतीची गरज आहे, तरी कृपा करून मला स्वस्थता द्या। तेव्हा तिचे म्हणणे मान्य करून शंकरांनी तिला विश्रांती स्थान करून दिले आणि तेथे तिची विधिवत स्थापना केली। असे हे कालिका दैवत अतिशय उग्र आहे हे समजताच मच्छिंद्र तिच्या दर्शनास गेले आणि तिला मनोभावे नमस्कार करून म्हणाले, हे माते, तू जागृत हो। मी शाबरी विद्येवर कवित्व केले आहे, त्याला सहाय्य कर आणि त्या विद्येचा सन्मान व्हावा म्हणून माझ्या हातात वास्तव्य कर। ती प्रार्थना म्हणजे एका महासिद्धाने केलेले आवाहनच होते। त्या हाकेने देवीची निद्रा चाळवली आणि तिच्या संतापाला पारावार उरला नाही। नाथा सन्मुख प्रकट होऊन ती म्हणाली, अरे नतदृष्टा, शंकरांच्या हाती वास करून मी आधीच थकले असताना तू मला उठवून कशासाठी त्रास देतो आहे? मंत्रकाव्याला वर मागत हिंडायचे होते तर कवित्व कशाला केलेस? आणि शंकरांच्या हाती वास करणाऱ्या अस्त्राने तुझ्यासारख्या क्षुल्लक माणसाच्या हाती वास करावा अशी इच्छा व्यक्त करताना तुला जराही लाज कशी वाटली नाही? कार्य संपवून मी निवांत असताना तू ही जी आगळीक केली आहेस त्याबद्दल मी तुला शिक्षाच करीन। तेव्हा आधी येथून काढता पाय घे, अन्यथा व्यर्थ प्राणाला मुकशील। तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, देवी, तू माझा अपमान करण्याचे धारिष्ट केलेस ते ठीक, पण मला इतकाही क्षुद्र समजू नकोस। दत्तात्रेयांचा हा शिष्य तुला स्वबळावर वश करून घेईल। तेव्हा देवी म्हणाली, अरे जा, कोळ्याच्या मुलाने चित्रविचित्र वेश धारण करून माझ्यासमोर पराक्रमाच्या गप्पा अजिबात मारू नये। भूतावळ वश केली म्हणून काय झाले? कालिका सुद्धा तुला वश होईल असं तुला वाटतं का? तर अशा भ्रमामध्ये मुळीच राहू नको। भ्रमाचा भोपळा हा फुटतोच। मी नुसती दृष्टी वळवली तरी ब्रह्मांडे धुळीला मिळतात, तेथे तुझ्यासारख्या मशकाची काय कथा?
त्यावर मच्छिंद्र म्हणाले, शिवकार्यासाठी राबलीस म्हणून एवढा टेंभा मिरवण्याची तुला काहीच गरज नाही. आणि मला मशक म्हणताना बळीला मशकासमान वामनानेच पातळात धाडले हे विसरू नकोस. ते ऐकून जगदंबा अतिशय लालबुंद झाली. आता या चिलटाला धडा शिकवलाच पाहिजे या धारणेने तिने अतिप्रचंड वेगाने आरोळी ठोकली. त्या भीषण गर्जनेच्या दणक्याने अवघे त्रैलोक्य हादरून गेले. चराचराचा थरकाप उडाला. पशुपक्षी, दानव, मानव, देव, गंधर्व, यक्ष, दिक्पाल, ऋषी सर्वच भयभीत झाले. अशा प्रकारे सर्वत्र हाहाकार उडवून देवी मच्छिंद्रास म्हणाली, अरे जोगड्या, आता वाचव आपला जीव. मला चिडवून माझा क्रोधाग्नी चेतवलास, त्याचे फळ भोग. यावेळी कोणता गुरु तुला वाचवतो तेच पाहते. तेव्हा आता पहाच माझा पराक्रम असे म्हणून नाथांनी चिमूटभर भस्म वासवी शक्तीने भारून गगनमंडलात भिरकावले. त्यातून महातेजस्वी वासवी शक्ती प्रकटली. ती कालिका शक्तीला भिडली. त्यांच्या प्रहारांनी दशदिशा हिंदकळल्या. पण कालिकास्त्राने तिला गिळंकृत केले आणि ते नाथाकडे झेपावले. तेव्हा नाथांनी रुद्रमंत्राने 11 रुद्र प्रकट केले. त्यांच्यासमोर कालिकास्त्र निस्तेज झाले. त्यांनी रुद्रांची स्तुती करून त्यांना शांत केले. मग नाथांनी वज्र अस्त्रासह धुमास्त्राची योजना केली. पण देवीने धुमास्त्र गिळून वज्रास्त्रही दूर भिडकावून दिले. तेव्हा कालिकेवर आपल्या अस्त्रांचा प्रभाव पडत नाही हे पाहून नाथांनी पुढचे पाऊल सावधपणे उचलण्याचे ठरवले. त्यांनी गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र सिद्ध करून ते देवीवर सोडले. त्या अस्त्राने तिच्या शरीरामध्ये प्रवेश करून सर्व वायूच कुंठवून टाकला. त्यामुळे तिच्या अवयवांची हालचाल थांबून ती व्याकुळ जर्जर होऊन आकाशातून खाली कोसळली. त्या मूर्छापन्न अवस्थेतही तिने शंकरांचा धावा केला. ती हाक कानी पडताच आपली अस्त्रशक्ती कालिका संकटात आहे हे ओळखून शंकर त्वरेने मच्छिंद्रापाशी आले. शंकरांना पाहून मच्छिंद्रनाथांनी अत्यंत आदराने त्यांना वंदन केले. तेव्हा मच्छिंद्रा, तू धन्य आहेस. माझ्या हातातील कालिकास्त्रावर विजय मिळवून तू जे काही शौर्य दाखवलेस त्याला जोड नाही असे म्हणून शंकरांनी त्यांना हृदयापाशी धरले आणि त्यांना कालिकेस सावध करण्यास सांगितले. त्या प्रसंगी भगवान शंकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून नाथ म्हणाले, देवा, हा सर्व आपल्याच कृपेचा प्रसाद आहे. आता शाबरी विद्येला आशीर्वाद देऊन मला धन्य करा आणि हे कालिकास्त्र मला दान म्हणून द्या. कालिकेने माझ्या जिव्हेवर वास करावा आणि माझ्या मंत्रविद्येला उपयुक्त होऊन माझे कार्यही सिद्धीस न्यावे. त्यांच्या या मागणीला शंकरांनी संमती देताच नाथांनी अस्त्र मागे घेऊन तिला शुद्धीवर आणले. पूर्वस्थितीवर येताच भगवान शंकरांना पाहून तिने त्यांना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, कालिके, तू इतकी वर्षे माझी सेवा केलीस, तशीच यापुढे जगदुपकारासाठी या मच्छिंद्रांची सेवा कर. तेही माझेच कार्य आहे. या कामाबद्दल मी तुला नागरत्न देईन. ते ऐकून कालिकेने जशी आपली आज्ञा असे म्हणून त्यांच्या बोलण्यास संमती दिली व मच्छिंद्रांना जवळ घेऊन त्यांना मदत करण्याचे अभिवचन दिले. भगवान शंकर गेल्यावर नाथ उत्तरेकडे निघाले. अशा पद्धतीने श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधला अध्याय 6वा येथे संपन्न झाला. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथातले 6 अध्याय कथासाराच्या रूपात ऐकले. तुम्हाला हे 6ही अध्याय कसे वाटले ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. पुढचे अध्यायसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब देखील करू शकता.